बैठक घेणार नाही अशा पद्धतीने त्याची मला काही कल्पना नाही। शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं। आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने, परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे। असं काही होणार नाही। असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले। फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करेन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं। फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं। त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही। ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे। म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत। आपण पाहिलं की होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत भाषा सुरू आहे। याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं। आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते। हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे कोण राहिले। आणि मला कल्पना होती की याचे जे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित 1 लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाहणे वगैरे, परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं 27,000। कशामुळे झालं? कारण जरांगेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, मला मतं मिळाली नाहीत एका मोठ्या वर्गाची। आता मला सांगा EVMमध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं काय कमी झाली मग? हा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे। बाकी आता हे ठीक आहे, काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं, आता चूक आहे ठीक आहे। काहीतरी कारणं शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर पडायचं असतं। EVM एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे। धन्यवाद। नाशिकच्या